पंच धावा कळवायचे आहेत. दुसऱ्या रन साठी आउट आहे काय? ठीक आहे. डिसिजन पेंडिंग असेल. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच प्रॉपर आपल्याला अँगल भेटेल नाही. ऑन फील्ड डिसिजन असेल तो द्यायचा आहे. काय नॉट आउट. ठीक आहे. फलंदाज सेव्ह असेल. 2 धावा. दुसऱ्या रनला आउट होता ना. ठीक आहे ठीक आहे. एकच धाव. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7 धावा. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी एक नवीन गोलंदाज NPB मध्ये ज्याची ओळख असा हा आदित्य आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू स्ट्राईकला असेल तो निलेश. पुढील चेंडू चांगला खोलवर डफप्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. एकच धावामध्ये समाधान मानावं लागते ते धामणी या संघाला. धाव संख्या झाली ती 2 चेंडू 10 धावा. संत गतीने चाललेला हा सामना आपण पाहतोय. धामणी विपक्ष सारंगपुरी. यावेळेला फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय तो धामणी या संघाला.
डॉट चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आदित्यच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू. हो, यावेळेला पुन्हा एकदा काय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या मात्र स्तब्ध 10 या आकड्यावर. यावेळी काय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला होता, पण मात्र क्षेत्ररक्षण ताईंना तिथे 2 धावांमध्ये समाधान मानावं लागते. ते 2 षटकानंतर धावसंख्या होती ती तब्बल 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जयेश विदे सर आपल्याला पाहायला मिळतील. हो, या वेळेला चांगला चेंडू, तेच तारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. भन्नाट वेग या चेंडूवर. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
14 धावफलकावर पाहायला मिळते. यावेळेला बिग हिट, काय षटकार मारलाय. जयेश विदे सरांवर एक मोठा हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या झाली ती तब्बल 20. हो, यावेळेला स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. यावेळेला क्षेत्ररक्षण, दोन्ही क्षेत्ररक्षण मधून चकवा देतोय चेंडू. चेंडू जाते सीमा पार, येतोय पुन्हा एक दर्जेदार चौकार. काय फलंदाजी पाहायला मिळते संतोष कडून. आल्या पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. पाच चेंडू 24 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया किती धावा जोडल्या जातील. हो, यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षण असेल खाली, जेल होईल की नाही नक्कीच. फलंदाज बाद, विकेटचं पतन. संतोष बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज येतोय तो भरत. गोलंदाज भरत आणि फलंदाजी मार्कवर मुकेश. यावेळेला पहिला चेंडू तेजतारा चेंडू बायच्या स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाते. चेंडू एक धाव, धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होते ती तब्बल 25 धावा. पुढील चेंडू ओ यावेळेला खूपच एसटीच्या बाहेर. वाईट चेंडू, पंचांच्या दोन्ही हात समांतर. एक अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. एक अवांतर धावने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या होती तब्बल 26 धावा. 3 गडी बाद. हो, यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलं चेंडू. क्षेत्ररक्षण असेल, चेंडू जातोय थोडं चांगले क्षेत्ररक्षण आणि मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळतंय. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या जातात. वाईट चेंडू. यावेळेस चेंडू मिस टाइम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षण असेल नक्कीच. वेल कॉट. फलंदाज बाद.
सूरज बॅक टू द डगआउट. चला फलंदाज घाई करायची थोडी. नवीन फलंदाज येतोय तो अविनाश. अजूनही 3. पंच 4 चेंडू ना. 3. ओ यावेळेला तेच तारा चेंडू नक्कीच. एकच धाव. अजून 2 चेंडूचा 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. प्रेक्षक मात्र मॅच चा आनंद घेतानी. ओ यावेळेला चांगला स्ट्रोक. देखणं स्ट्रोक क्षेत्ररक्षण असेल. 1 धाव झाले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो या वेळेला आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. थोडस फंबल पाहायला मिळतं. पंच धावा काढवायचे 4. नक्कीच 4 धावा. हो यावेळेला पुन्हा एकदा बाद. फलंदाज बाद. विकेटचं पतन. चार ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या झाली ती तब्बल 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान असेल ते सारंगपुरी या संघाला. आपण पाहतोय या ग्राउंडची एक भव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आई गावदेवी स्पोर्ट लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग 2025 या चौथ्या पर्वामध्ये आजची आपण टुर्नामेंट पाहतोय. आजूबाजूला टेकडी पाटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धर्मशाळा जे इंटरनॅशनल स्टेडियम म्हणून त्याची ओळख थोडंसं इथे तसंच फील होतंय. कारण की तो मैदान सुद्धा अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये असतो. निसर्गाच्या कुशीमध्ये आपण सुद्धा हा ग्राउंड पाहतोय. आपण पाहतोय लाहेगावती सासे मैदान उन्या ग्राउंडची एक ओळख.
चला सारंगपुरी संघ आपले फलंदाज मैदानात हजर करायचे लवकरात लवकर आणि धाव संख्या तुम्हाला टार्गेट असेल तर 36 धावांचा 35 धावांपर्यंत मजल मारली ती धामणी संघाने. सो जरा घाई करायची सारंगपुरी संघ. यावेळेस सलामीची जोडी आपल्या मैदानावर पाहायला मिळते ती आदित्य. थँक्यू सो मच पवन सर. अप्रतिम असा आवाज हवा का झोका पवन यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. मगाशी पवन यांच्या वाणीतून काही शब्द निघणार होते मात्र ऐन मोक्याच्या क्षणी ब्रेक दाबण्यात आलं होतं. तर अर्जुन बांगर यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. वंडरबॉय ऑफ भिवंडी, येस वंडरबॉय ऑफ भिवंडी अर्थातच जयेश पाटील मॅन फ्रॉम ओळे याच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. मॅन फ्रॉम भोकरी पडगा अखिलबाई शेख यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. त्यासोबतच शिलगाव गावातील उद्योजक भास्करजी सासे यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. वियोग गावातील उद्योजक सन्माननीय अंकुशी भोईर यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांचं करूया शब्दसुमनाने स्वागत. निलेश पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवर तयार. 36 धावांचं टार्गेट, 24 शेनू आणि 36 असं समीकरण पाहायला मिळतोय. मोहन आणि आदित्य ही जोडी खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्कवरती पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू स्लाइस होतोय, गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल ओपन होतीये. स्कोर कार्ड वरती 1 धाव, धावफलकावरती येणारे 23 चेंडू आणि 35 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती निलेश पागी आपल्याला पाहायला मिळतील. आदित्य असतील स्ट्रायकर एंड वरती आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती मोहन पाहायला मिळतोय. वाशा टीम कॅप्टनने रिपोर्टिंग करायचंय, या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. येस, वाशा विपक्ष सारंगपुरी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नाही, मॅच जिंकेल तो संघ असेल, मॅच जिंकेल तो संघ असेल, मॅच जिंकेल तो संघ असेल. या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो वाशा टीम विरुद्ध खेळेल. बॉलिंग मार्क वरती निलेश पाहायला मिळतात. आदित्य म्हटलं तरी एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची देखील ओळख आहे. गोलंदाज तयार होतोय. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, 6 धाब्यांसाठी येतोय सारंगपुरी गावाचा ब्रँड आणि आदित्यच्या बॅट मधून फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू दी ग्राउंड, सिक्सर. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर येतोय षटकार. टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता मात्र व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून कॉल येतोय आणि टीमची टोटल 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. दर्जेदार असं आयोजन आणि तितका सुरेख असा हा नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे लाहेगाव आणि आईगावदी स्पोर्ट्स लाहे आयोजित लाहे प्रीमियर लीग चा हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. यावेळेस फिल्डिंग चांगली होती, कंप्लीट केली जाते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ षटकामध्ये शिल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती निलेश पागी. एक षटकार निलेशच्या विरोधामध्ये आदित्यने ठोकलाय. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय 9 या आकड्यावरती.
महेश खंबाळकर यांची उपस्थिती पाहायला मिळते। नुसते स्टेजची जी एंट्री आहे त्याच्या थोडासा बाहेर थांबतायत, कारण काय माहित नाही, मात्र महेश खंबाळकर यांची उपस्थिती तिथे सातत्याने आपल्याला पाहायला मिळते। मी जेव्हा बघतो अगदी तिथेच असतात। सर आपण येऊन व्यासपीठावरती बसा, आपली जागा आमच्या हृदयामध्ये या व्यासपीठावरती आहे। इथे डॉट बॉल येईल, स्ट्रायकर एंड वरती भरत पाहायला मिळतोय। पहिल्या 3 चेंडूंवरती 9 धावा, त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती एकही धाव नाही, म्हणजे काय तर कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय। निलेश पागीच्या माध्यमातून मात्र अजूनही अशाच प्रकारे बॉलिंग होणं गरजेचं। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार, भरतच्या बॅटचा तडाखा, चौकार। एक चेंडू जरी या मैदानावरती टाकला तरी पण मी म्हणेल की चांगला। एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 13 धावा, डीजे निलेश। मी म्हणेल कोणी बघितलं निलेश यांना तर कोणाला वाटून येणार नाही की त्यांचं लग्न झालंय। अक्षय आमचे तरुण डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी महेश यांचा विचार केला तर त्यांना देखील बघून असं वाटून येत नाही की त्यांचं देखील लग्न झालंय। यंग आहेत सगळेचे सगळे, 3 मुलं आहेत, क्या बात आहे, नो कमेंट्स। इथे रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय, पंचांकडे लाऊड अपील केली जातीये, लाऊड अपील शी मात्र केली जाते। इथे मात्र बोल्ड उडलाय की नाही त्यासाठी अपील केली जाते। तिसरे पंच लवकर यायचे। फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल, कारण इस्टर्नचा वेग घेणारा चेंडू होता। अशा परिस्थितीमध्ये या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये। आदित्य इथे बाद होत असताना पाहायला मिळेल। महेश शेठ खंबाळकर उद्योजक, समाजसेवक आणि KGF चा आय थिंक नेक्स्ट हिरो देखील म्हणू शकतात अशी पर्सनॅलिटी आहे। त्यांना बघून जर पाहायला गेलं तर छोट्या 2चा डिक्लेअर झोन आहे ना शेवटला, तिकडे ती गाडी आहे, तिचा आरसा खाली कर भावा, तूच
तो आरसा खाली कर. भगवा शर्ट सफेद आणि भगवा शर्ट. हा हा बरोबर. तूच हा कर खाली. हा असा मस्त. संध्याकाळी ये कमिटी मध्ये. कोण भेटणार नाही तुला. यावेळेस बॉटमहॅनचा चांगला वापर पाहायला मिळतो. भावेश आलेला आहे आणि यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळतीये. मात्र बॅकिंग चांगली होतीये. इथे 2 धावा कंप्लीट होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. आजच्या दिवसामध्ये नक्की सुरू काय हेच कळत नाहीये. कारण सातत्याने जर आपण पाहिलं तर मिसफील्ड पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी खराब होतीये. अशा परिस्थितीमध्ये सुरू काय हे मात्र कळत नाहीये. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूला सोडलं जात आहे आणि त्यानंतर फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा झटका लागतोय. 16 या आकड्यावरती समीकरण. 15 चेंडू आणि 20 धावेंची गरज. देवा ग्रुप फाउंडेशनचे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे असे महेश शेठ खंबाळकर यांची उपस्थिती पाहायला मिळते. म्हटलं जातं ना की ताजमहल पेक्षा भारी आमची महेशदादांची आता आणि त्यांना पण पोरी बी काय म्हाताऱ्या बी झाल्या फिदा. असे आमचे महेशदादा लाजले हसू दे. येणारे 15 चेंडू 20 धावेंची गरज आहे. मात्र मी उल्लेख करेल संपूर्ण आयोजन कमिटीचं ज्यांच्या माध्यमातून मला इतकं सारं प्रेम मिळतंय आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमला इतकी सारं प्रेम दिलं जातं. त्यामुळे त्या आयोजन कमिटीचं देखील मी आभार मानेल. मात्र इथे डॉट बॉल येतोय. विकेट 3 धावा. त्यानंतर पुन्हा एकदा विकेट. डॉट बॉल येतोय. समीकरण येऊन ठेपलं. येणारे 14 चेंडू 20 धावेंची गरज. 18 चेंडूंमध्ये 23 धावेंची गरज होती. तिथून मात्र 14 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज असं समीकरण पाहायला मिळतो. हेवेस कट करायचा प्रयत्न होता मात्र 1+1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. अरे भाई करना क्या चाहते हो हा मात्र मोठा प्रश्नचिन्ह असेल. दोन धावा इथे पाहायला मिळतात. 13 चेंडू आणि 18 धावेंची गरज. 18 धावेंची गरज. 13 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतात. 2 नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू आहे अशी मात्र दुसरी. यावेळेस 1 धाव पाहायला मिळते. 2 नंबर दुसरी कंप्लीट. 19 धावा धाव फलकावरती. येणारे 12 चेंडू 17 धावेची गरज. रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर नवीन गोलंदाजाने बॉलिंग मार्क वरती मात्र थोडस इको कमी करायचं. चला बॉलिंग मार्क वरती गोलंदाजाने लवकरात लवकर यायचंय. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 36 धावेचं टार्गेट. त्यापैकी 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 17 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडणार काय बिघडणार या ओव्हर वरती त्याचं मात्र भवितव्य असेल. थोडस स्पीडअप होणं अनिवार्य असेल. थोडस स्पीडअप इथं करणं गरजेचं असेल. बळी यांची उपस्थिती पाहायला मिळते. वेलकम बळी दादा. आपलं सहर्ष असं स्वागत आहे. मागच्या मॅच मध्ये ऍज अ 12th मॅन होते. चला थोडस स्पीडअप करायचंय.
यावेळेस मिस्टर आर्मस्ट्रॉंग डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होतीये. इथे घडतंय काय, सातत्याने मिसफिल्ड पाहायला मिळतात, मिसफिल्ड वरती चौकार जात आहेत. एक धाव पाहिजे तिथे 2 ते 3 धावा पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळतीये. मात्र इथे वेळ वाचवणं फार गरजेचं असेल, वेळ वाचवणं इथं गरजेचं असेल, बंधनकारक असेल. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धाव फलकावरती. सातत्याने जर विचार केला तर बळीदादा यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतच असते. भिवंडी झाला, त्यानंतर विरार झाला, दादर झाला, या विभागामध्ये सातत्याने त्यांची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांची देखील वर्णी लागते. आता विचारू नका. वाईट बॉल येतोय, 21 धावा, 11 चेंडू आणि 15 असं समीकरण पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती जयेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती भावेश. मोठा फटका येणं बंधनकारक आहे या 5 चेंडूंवरती. 2 ते 3 मोठे फटके आले, सामन्याला कलाट निमेल. मात्र एखाद डबल विकेट आली तर मात्र सामन्याला देखील बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने इथे बळ मिळू शकेल. मात्र इथे डॉट बॉल येतोय, डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. 10 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. 10 चेंडू आणि 15 असं समीकरण पाहायला मिळतोय. जयेश विदे भावेश ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न, बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. चौथा झटका, चौथा हादरा लागत असताना 21 या आकड्यावरती जयेश विदे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटरने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे. नऊ चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. मात्र वेळ वाचवणं गरजेचं आहे. खूप पेस कमी केलाय धामणे टीमने. तुम्हाला शेवटचा ऑफिशियल पुकार आहे, तुमच्या माध्यमातून थोडीशी स्पीडअप अपेक्षित असेल. खूप स्लो पेस केलेला आहे तुम्ही मॅचचा. या विस्कट करायचा प्रयत्न होता, चेंडू चाललाय कव्हर पॉइंट मध्ये, फिल्डिंग चांगली होती. 1 धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 22 धाव धावफलकावरती. 8 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. वाशा टीम तुमचा पूर्ण स्क्वॉड उपस्थित आहे. लगेच आपण सामना कव्हर करणार आहोत, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. वाशा संघासाठी हा ग्राउंड खूप लकी आहे. इथे मिस्टर आर्मस्ट्रॉंग चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. थोडेसे फंबल झाले होते, जजमेंट खराब होतं. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. 24 धावा धावफलकावरती. 7 चेंडू आणि 12 धावेची गरज. 12 धावेची गरज आणि 7 चेंडू इथे शिल्लक पाहायला मिळतील. मात्र वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळ इथे वाचणं खूप गरजेचं असेल. निलेश सर, काय होत नाही, 7 दिवस ऐकून घेतलाय. शेवटचा दिवस उद्या राहिलाय. उद्या बोनीचा दिवस आहे, पण बोनी होईल का नाही ते देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल. इथे फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. काय स्ट्रोक आहे, चेंडू सीमा पार. या क्रीडा स्पर्धेमधला आय थिंक सर्वात मोठा असं मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळत असावा. 30 धावा अशा मात्र आपल्याला पाहायला मिळतील. धाव फलकावरती लागल्यात. सहा चेंडू आणि 6 धावांची गरज. या क्रीडा स्पर्धेमधील 7 दिवसांमध्ये सर्वात मोठा षटकार जर कुठला असेल डाऊन दी ग्राउंड मारलेला तर तो हा षटकार असेल.
काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हा षटकार नव्हता तर हा 9वा होता असं म्हणावं लागेल. नक्की लाईव्ह प्रीमियर लीग चालू आहे की ISPL चालू आहे. 6 चेंडू आणि 6 धावेची गरज. दामणी टीम लवकरात लवकर मॅच सुरू करायची. मॅचचा पेस घालवू नका. सहा चेंडू आणि 6 धावेची गरज. भावेशच्या बॅट मधून एकच षटकार आला, मात्र तो अशा टायमाला आलाय की सामन्याला कलाटणी मिळाली आहे. इथे वाईट प्लस 22 स्वरूपात एक धाव. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. सहा चेंडू आणि 4 धावेची गरज पाहायला मिळतीये. इथे सॉफ्ट हँडने खेळलेला स्ट्रोक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. 3 धावेची गरज. 5 चेंडू आणि 3 असं समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 3 धावेची गरज. सामन्याला कलाटणी मिळेल का पाहणं महत्वाचं असेल. कुठला संघ इथून वर्चस्व गाजवेल पाहणं महत्वाचं असेल. पाच चेंडू आणि 3 धावेची गरज पाहायला मिळेल. यावेळेस देखील चेंडू सीमा पार आणि आता सुपर ओव्हर आता असताना पाहायला मिळेल. एका बाजूला सारंगपुरी संघ, दुसऱ्या बाजूला सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. सारंगपुरी टीम कॅप्टनला बोलवायचंय. समसमत्या ब्युटिफुल ट्रॉफीज पाहायला मिळतात. बघता क्षणी प्रेमात पडाव्या अशा ब्युटिफुल ट्रॉफीज